नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता ईश्वरी अर्णवच्या घरी गेलेली असते। तर अर्णव ईश्वरीजवळ येतो आणि म्हणतो, मी सिंदूर हे बघा तुमच्यासाठी सरप्राईज आहे। तेव्हा आता ईश्वरी म्हणते, काय माझ्यासाठी? तेव्हा आता अर्णव म्हणतो, हो तुमच्यासाठी, बघा तर खरं, हे घ्या। तेव्हा आता अर्णव तिच्या हातामध्ये हात घेतो आणि तिच्या हातावर तो बॉक्स टेकवतो जो त्याने सरप्राईज आणलेलं असतं ते। तेव्हा ती म्हणते, सर माझ्यासाठी? तेव्हा आता ईश्वरी म्हणते, अर्णव म्हणतो, हो तुझ्यासाठीच आहे। तेव्हा ते ओपन करून बघते तर काय त्यामध्ये चावी निघते। तेव्हा आता ती म्हणते, सर ही चावी ऑफिसची चावी क्लाउड किचनसाठी माझ्या। तेव्हा आता अर्णव म्हणतो, हो तुमच्या क्लाउड किचनची ऑफिसची चावी येते। तेव्हा ईश्वरी ते स्वीकार करते आणि ते हातामध्ये घेते। तिला खूप आनंद होतो। तो आनंद बघून आता अर्णवला खूप बरं वाटत असतं, त्याला खूप छान आनंद, त्यालाही आनंद झालेला असतो कारण त्याने ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यावर। तर आता दोघंही एकमेकांकडे बघतात आणि दोघंही खूप खुश होतात। तर आता ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अर्णवला खूप छान वाटतं। तर दुसरीकडे आता ईश्वरी घरी गेल्यावर आता तिथे ती सुप्रियाशी बोलते। तर सुप्रिया आणि ईश्वरी घरामध्ये जात असताना आता त्या ठिकाणी राकेश येतो। तर राकेश तिला म्हणतो, काम करणारी माणसं वेगळीच असतात आणि नुसतं घोड्यावर बसवणारी माणसं वेगळीच असतात। तेव्हा आता ईश्वरी आणि सुप्रिया दोघी एकमेकांकडे बघतात। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की तुम्ही कोणाबद्दल बोलताय? तेव्हा आता राकेश म्हणतो की मी त्या अर्णवबद्दल बोलतोय। अर्णवला भेटायला गेला होतात ना तुम्ही, त्यानेच भरवलं असणार हे तुमच्या डोक्यामध्ये। तेव्हा आता हे ऐकून ईश्वरीला आणि सुप्रियाला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्हाला कसं माहीत की मी अर्णव सरांकडे गेली होती? मी तर काही तुम्हाला सांगितलं सुद्धा नाही। तर आता हे ईश्वरीचं बोलणं ऐकून राकेशला खूप मोठा धक्का बसतो। आता राकेशला काय उत्तर द्यावं हे काही समजत नसतं। राकेश स्वतः तोंडावर पडलेला असतो। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।